मुंबईच्या मागा ठाण्यातील घरं तोडण्याचा प्रश्न प्रकाश सुर्वे यांनी सभागृहात मांडला। याच वेळेस उदय सामंत यांनी चौकशी करण्यात येईल असं उत्तर दिलं। यानंतर सुर्वे संतापल्याचे बघायला मिळाले। मंत्री थातूर मातूर उत्तर देत आहेत। सामंत गुगली टाकण्यात हुशार असंही सुर्वेंनी म्हटलंय। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा जो कोण जैन आहे त्याच्याबरोबर मिळून त्या झोपडपट्टीवर कारवाई केली, ही फार अत्यंत गंभीर बाब आहे। आणि असे 280 घराण्यांनी नोटिसा लावल्या। आज ह्या घरांना बेघर करण्याचं काम, ह्या मराठी जनतेला बेघर करण्याचं काम या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब आणि तो विकासक यांनी संगनमताने केले। परंतु सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तिथं बाउन्सर होते, बाउन्सर लावून ही बांधकामं तोडण्यात आलेली आहेत, तर याबाबत देखील चौकशी समिती नेमण्यात येईल। मंत्री महोदयांनी उत्तर दिले, थातूर मातूर उत्तर आहे। ते अत्यंत हुशार मंत्री आहेत, त्यांना कुठला मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळतं। गुगली टाकायमध्ये मास्टर आहेत, ते तरुण आहेत आणि आमच्या पक्षाचे सेकंड नंबरचे नेते आहेत। पण त्यांनी उत्तर त्यांना अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांची विसंगती ब्रीफिंग चुकीची केलेली आहे। विधानसभेत भास्कर जाधव पुन्हा एकदा संतापले। लक्षवेधी लागलेली आहे, मात्र आतापर्यंत त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाहीये असं जाधव म्हणतायत। उत्तर का आली नाही, अधिकाऱ्यांना जाब विचारा असंही जाधव म्हणतायत। तर भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला सामंतांनीही दुजोरा दिलाय। मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे म्हणतायत, या क्षणापर्यंत आमच्याकडे पिजन होल मध्ये कुठल्याही प्रकारचं सरकारकडून उत्तर आलेलं नाही। उत्तर कुठे आहे मकरंजी? ओ मंत्री महोदय, मी माहिती घेतो। तुमच्याकडे उत्तर आहे का नाही, दिलंय की नाही तुम्हाला? माझ्याकडे उत्तर आहे, मी तपासून घेतो। तर तुमचं उत्तरच नाही, उत्तर नाही काय ते सांगा मला। आमच्याकडे आतापर्यंत या क्षणापर्यंत पिजन होल मध्ये उत्तर नाही। जरा खात्याला फडफडावा, धडधडावा जरा, काय चाललंय हे सगळं तुमचं? असं कामकाज चालतं काय कुठे? भास्कर जाधव साहेबांनी सांगितलेला मुद्दा हा खरोखरच योग्य आहे, कारण 12-12, 1-1 वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत। आपण अधिकाऱ्यांना नक्की त्याच्यामध्ये जाब विचारू शकतो, पण 1-1, 2-2 वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत। 1-1:30 वाजल्यानंतर लक्षवेधी येतात, त्याचं 7 वाजता ब्रीफिंग घ्यायचं। ते ब्रीफिंग घेतल्यानंतर मंत्री तयारी करून इथे येतात आणि ती तयारी केलेली असताना त्याचं उत्तर जर सदस्यांकडे नसेल तर प्रश्न कशावर विचारणार, हा महत्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे या लक्षवेधीला कुठेतरी वेळ बंधन ठेवलं पाहिजे। किती वाजेपर्यंत या लक्षवेधी वितरित होतील, किती वाजेपर्यंत लक्षवेधी आम्हाला मिळतील, हे कुठेतरी ठरवून घेतलं पाहिजे ना। 1:30, 2-2 वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत, त्याला मंत्री तरी काय करणार आहेत? ठीक आहे, याची